आंब्याच्या झाडाच्या वेगवेगळ्या भागांचा अगदी विविध प्रकारच्या आजारांमध्ये उपयोग केला जातो। प्रत्येक भागाचा गुणधर्म वेगळा आहे। जी कैरी असते ती आंबट तुरट रसाची असते, तोंडाला चव देणारी, पण तिन्ही दोष वाढवणारी असते। त्यामुळे पित्त आणि रक्तदोषामुळे होणाऱ्या आजारांमध्ये जास्त कैरी खाल्ली तर त्रास होऊ शकतो। पण आंब्याचे जे पानं आहेत, आंब्याचा जो फुलवरा असतो, आंब्याच्या खोडीची जी साल असते आणि पित्तदोष कमी करणारी आहेत। त्यामुळे चर्मरोग, प्रमेह सारख्या आजारांमध्ये पानं, खोडीची साल असेल, फुलवरा असेल ते वाळून त्याचं चूर्ण करून औषधांमध्ये त्यांचा वापर केला जातो। आंबा, आमरस हे मधुर रसाचे असते, त्यामुळे शरीराला बल मिळते, त्वचेची कांती वाढते, शुक्रधातुवर्धक आहे। पण आंबा, आमरस जास्त खाल्ल्याने अपचन किंवा मग जुलाब होण्याची शक्यता असते। पण गंमत अशी की आंब्याची जी कोय आहे, आंब्याचं जे बी असतं ते स्तंभक आहे, म्हणजे उलटी आणि जुलाब कमी करण्यासाठी त्याचा आयुर्वेदात वापर केला जातो। पुष्यानुग चूर्ण सारख्या औषधामध्ये आंब्याची कोय वापरली जाते, जे स्त्री रोगामध्ये, श्वेतप्रदर, रक्तप्रदर सारख्या आजारांमध्ये खूप उपयोगी पडते। आणि फळ हे विरुद्ध आहार असलं तरी आंबा हा एकमेव असा फळ आहे ज्याच्यासोबत दूध प्यायलं तर चालतं। आमरस बाधू नये म्हणून त्यामध्ये तूप, वेलची किंवा दूध असं टाकून खायचं आहे। कैरीच्या अजीर्णावर जिरा आणि सैंधव मीठ सांगितलंय किंवा सुंठीने सिद्ध केलेलं पाणी प्यायचं आहे। तर हे बहुगुणी आंब्याचं झाड नाही का एक सस्पेन्स थ्रिलर असल्यासारखं?